त्यांनी 12व्या अध्यायामध्ये जे काही नमन केलेलं आहे ते फार महत्त्वाचं आहे. भाष्यापेक्षा सुद्धा नमाला स्वातंत्र्य आहे. भाष्य म्हटल्यानंतर ते परतंत्र असतं, जे श्लोकात असेल तेच सांगावं लागतं. नमनामध्ये स्वातंत्र्य असतं. म्हणून श्रीगुरु कसे आहे, त्यांचा जय जयकार कसा व्हावा म्हणून त्यांचा जय जयकार करतात. म्हणलं ते कसे आहे, सिद्धे शब्द वापरला, जय जय हो सिद्धे. सीता या शब्दाचा आपण पाहिलं होणारे प्रसिद्ध. एखादा सिद्ध असेल, शुद्ध असेल, आपल्याला काय उपयोग होता. उदारे प्रसिद्ध आहे, खूप श्रीमंत आहे, सगळं काही आहे, गरिबाचं दुःख पाहतो, पण दया अंतःकरणामध्ये नाही. धनी धन काय आहे, भरपूर आहे धन, बरं का. हा कदाचित मेला गेला तर कारमध्ये भरून जाऊन मग लोकांची दया भावने सुद्धा याच्या अंतःकरणामध्ये नाही का. त्यातून धनाचा उपयोग जर गरिबाचं दुःख निवारण करण्याकरता होत नसेल, धनाचा काय. शेवटी चोर, अग्नी, राजा काय करतो, घेऊन टाकतो. हा जसा बरं राजा, चोर, अग्नी आणि जरी तुला धन दिलं नाही तरी एक दिवसाचा तू धनानी भोग, ते सगळं धन कुठं राहते. नाही याच्या उपयोगी नाही, जनताच्याही उपयोगी नाही. काय उपयोग आहे. म्हणून त्याचा उपयोग झाला पाहिजे. उदारे प्रसिद्ध आहे. आपण पाहिलं की जे संतांचं देवाचं उदारत्व केवढं असतं. देवापेक्षाही सुद्धा संतांच्या उदारत्वामध्ये आणि कोणत्याही प्रकारे निर्व्याध असते. म्हणून संत उदार उदार भरले भांडार. देवाच्या ठिकाणी आहे, उदारत्व आहे, पण तो घेशी तेव्हा देशी असं म्हटलेलं आहे. अगोदर काही घेतो, नंतर काहीतरी देतो. एक घालबोट आहे असं कुठं देतो का. एखादा फोन म्हणतो आमचे दुकानदार बाबा काय उदार आहे, काय उदार आहे, काय फुकट पेपरमेंटच्या काळ देतात, हाका मारून देतात. मग जरा विचारलं पेपरमेंटच्या गोळ्या देतात, काही पैसा घेतो का, तर म्हणायला मग काय उपयोग होता. तसा परमात्मा अगोदर घेतो, नंतर मोठभर पोहे सुदाम देवाचे घेतले तेव्हा पुढे त्याला नगरी दे. पण देवाच्या बाबतीमध्ये निरपेक्षता आहे. देवाचं जे उदार आहे, प्रसिद्ध आहे. ज्ञानोबारायांना काही आवश्यकता होती तुमच्या आमच्या कल्याणाकरता. ज्ञानेश्वरी अमृतानुभव चांबडे 65 अभंग असे निर्माण केले. तुकोबरायांना काही आवश्यकता होती, सगळा वेद मराठी भाषेमध्ये आणला. अलीकडे तुकोबराच्या बाबतीमध्ये आणि ज्ञानेश्वर बाबतीत महाराजांच्या बाबतीमध्ये लोक शंका करतात. ज्ञानेश्वर महाराजांना होते ते धरले, त्याच्यामध्ये त्यांची जात कोणती होती, ब्राह्मण. ब्राह्मण म्हटल्यानंतर ब्राह्मणांच्याकडे सरस्वती कोणाकडे असते, ब्राह्मणाकडे. सरस्वतीचा अभाव कुठे असतो, मराठ्याकडे. ते काय सगळे त्यांच्या तोंडामध्ये सगळे मंत्र असतात, काय असतात. आणि मराठी माणूस एकदा काय की बोलायला लागला म्हणजे शिवाचं स्तोत्र विष्णुराम, कशाचं शिवाचं विष्णुराम सहस्र कुठून पाठ केले असं ते मानावं लागत असे. आणि त्यांच्या मुखामध्ये काय असते, सगळे मंत्र भरले. एकदा मंत्र म्हणायला लागले म्हणजे काही कधी अडखळत नाही, कधी काही नाही, काही नाही, सरळ सरळ मंत्र म्हणत असतात. म्हणून ज्ञानोबराय सांगण्यात आले. ज्ञानोबरायपेक्षाही सुद्धा म्हणजे पूर्णच आहे, पण त्यातल्या त्यात तुकोबराय अधिक आहे.
का आले काय खेडवर कोणत्या गावात राहणारे खेड्यात राहणारे मराठी समाजामध्ये जन्म काही विद्यार्थी आहे का पूर्वीचा काळ कुठले विद्या आलेले आणि शाही आहे याच्यामध्ये सगळा वेद मराठी भाषेमध्ये आणणारा त्याचं जेवढं वर्णन करावं तेवढं तो का वाचला मानवी देवधारी तो परी तोडी झाली ग्रही देविकारी आहे नाही म्हणून त्यांनी आणखी या सिटो बांधला तरुण जाण्याकरता तात्पर्य कशा करता आणखी सांगितलं त्या उदारत्वाच्या बाबतीमध्ये आहे मग संत हे उदार आहे कशाच्या बाबतीत आहे उदार आहे प्रसिद्ध आहे अन्वर्थ आनंद आहे परिस्थिती आहे सूर्य कशाच्या बाबतीमध्ये आहे प्रकाश देणे म्हणून आनंदाचा करतात हा आनंद मुळामध्ये आला कुठून याला तुम्ही जर आपली भूमिका जर विचार करायला लागला आत्मपरीक्षण म्हणतात झाला नाही का करत नाही उघड टीका करण्यात काय अर्थ आहे मग थोडी टीका केली ती बघा बरं का म्हटलं भाजपच कसं निवडून आला त्याने VMEमध्ये काहीतरी भानगड केली घेतली पाहिजे VMEमध्ये भानगड केली तर तुम्ही तुमचं आत्मपरीक्षण करीत नाही लोकांनी आपल्याला कामं तर दिली नाही आत्मपरीक्षण म्हणतात आपल्याला जो आनंद वाचतो तो आनंद आला कुठून मग समस्या असे नाही का नळाच्या द्वारा पाणी येत असते म्हणून नळ तर लोखंडाचा आहे मग पाणी येते कुठून मग चाललं आपलं एक म्हटलं ते तिकडे महानगरपालिकेची टाकी आहे त्या टाकीतून काय येते पाणी येते मग टाकीत तरी आलं ते म्हटलं ते नदीत आलं कुठलं नदीत तरी आलं शेवटी म्हटलं ते पावसाचं ढगात पडलं ढगात तरी आला शेवटी मग समुद्र आहे मग ते सगळं पाणी कुठलं आहे किती पाणी आहे सांगता येत नाही अपूर्व आहे अपूर्यमालमचलम प्रतिष्ठा त्याप्रमाणे आनंद आहे तरी कुठाचा आहे शेवटी आनंदाचं केंद्र आहे लक्षामध्ये सत्यम ज्ञानम अनंतम सद्रूप चिद्रूप आनंद स्वरूप ब्रह्म हे आनंदाचं काय विज्ञानम आनंदम ब्रह्मा बरं का मग आनंद कुठे असतो परत प्रेमास्पदम येतो जो प्रेमाचा विषय असतो तिथेच काय असे यमात्मा परानंद परत प्रेमास्पदम येता मानभूमी भूयांसमिती प्रेमात्मे म्हणून ब्रह्म हेच शेवटी आणि आनंदाचं काय ठरलं मग संतांच्याकडे जो आनंद आला ते किम स्वरूप आहे ब्रह्मविद ब्रह्मैव भवते आनंद त्याच्याहून आता वेगळा राहिलेला नाही तो आनंद स्वरूप झालेला किम स्वरूप झाले स्वयंज्योतिर्भवत प्रियतेश आणि मग तो काय करतो त्याच्या मुखातून जे काही निघेल ते सगळं आनंदच निघा बाहेर पडत असतो नाही का जे आत असते तेच काय होते मग त्याचे अनमर्थ आनंद मग त्याच्या मुखातून काय तुका जे जे बोले वाणी ते ते वेदांत आहे वाणी सहज बोल आणि हितोपदेश करून साया त्यांना काही शिकावं लागत असतं का सूर्याला प्रकाशन आला तो आपला काय घरचा दिवा आहे का प्रकाशन अविरत आनंद असतो हेच त्या आनंदात महान शक्ती आहे एक सूर्याचा किरण जर उगवला तर ब्रह्मांडामधला सगळा अंधकार नष्ट करण्याची शक्ती कोणाच्या प्रकाश आहे जगी सूर्य जायचे म्हणून त्यांची वाणी आनंदाचे आभार याचा अधिक विचार सागरामध्ये केला आहे पण फार थोडा केला आहे सॅम्पल म्हणून आपला कोणता आहे आपण जर कुठं मुंबईसारख्या ठिकाणी फ्रूट मार्केटमध्ये गेलो श्रीमंत लोक फळं घेण्याकरता येत असतात भाव विचारतात का म्हणलं तर हा हिरवा आंबा दिसतो
आणि आता इतका भाव काढ. मग तो काय करतो, विकणारा मस्त हिरवा जरी दिसत असला तर त्याची फाक काढतो, काय काढतो. मग थोडा घर घेतो तर म्हणतो हा करा की म्हणलं कसं लागते, गोड लागते म्हणून 100 रुपये किलो आहे. हिरवे फळावर जाऊ नका, त्याला सॅम्पल म्हणतात. म्हणून आपल्याला जे काही आनंदाचा प्रत्येक ते सॅम्पल आहे बघा, माझं केंद्र कोण आहे असं आहे. आपण त्याचा काय करीत नाही, विचार करीत नाही. शहाणे माणसं त्याचा काय करतात, असं केंद्रापर्यंत जातात. रंगनाथ गुरुजी एक दृष्टांत सांगायचे. एखाद्या वाघाला दगड मारला तर तो वाघ काय होत असतो, तर मारून जिकडे दगड गेला तिकडे जात असतो तो. बघा, म्हणजे नाही मारणारा कोण आहे, जिकडून दगड आला तिकडे जात असतो. आणि कुत्रं जे असतं ते दगडाच्या बरोबर अंतर्मुख वृत्ती म्हणतात. म्हणजे वृत्ती येऊन तसं कंधरा रामाचा अंतर ज्योतिरेव ह्याला ऐका म्हणतो. मुळामध्ये आनंद किन स्वरूप आहे. संत एकम सुरू झालेले ब्रह्मवीर ब्रह्म आनंदम ब्रह्मणो विद्वान्नमवेती कुदर्शना येतमेव तपनिशास्त्र. ज्याने ब्रह्माला जाणलेलं आहे, भीती नावाची वस्तू काय झाली आता कुठे त्याची सगळी जन्म आलो त्याची नाजी झाली. मी सांभाळले संती निवसरली. त्याला जाणून जीवात्मा तमेव विदित्वा ततिमृत्युमेत्मी नान्य पंथा विजय. त्याला जाणूनच मृत्यूचं लंघन करता येतं. अन्य दुसरं कोणतंही काय नाही सर नाही. वासरे आनंदाचं केंद्र कोण आहे, परमात्माच आहे. आणि तो परमात्मा आणखी काय तद्रूप झालेला, त्याला जाणून किम स्वरूप झालेलं हे जाणण्याचंच आहे. जाणणारा त्याच्याहून वेगळा राहत नाही. इतर जाणण्यामध्ये जाणणारा वेगळा राहतो. एखादा फुलाचा सुगंध घेणारा भ्रमर असला, तो भ्रमर फुलावर बसला नाही का, भ्रमरपणा टाकून तो फुल होत नाही, फुलपणा टाकून भ्रमर भेद जसा आहे असं आहे. म्हणून इतर जाणण्यामध्ये ज्ञाता वेगळाच राहतात. ध्येय तो पाहू शकत नाही. पण असं ब्रह्मवीर तो जाणणारा त्याच्याहून काय राहत नाही. वस्तूची जाणव जाणण्याची वस्तू त्याच्याहून काही वेगळा राहत सगळं. तो सेवन केलेलं तत्स्वरूप होऊन जात असतो. म्हणून सर्वांमध्ये जाणणारा कोणता महात्मा आहे. असं जे काही जाणलेलं आहे की जे जाणल्यानंतर काही जाणायचं शिल्लक राहत ते उपनिषदामध्ये आहे. तो शिकून जात असतो गुरुकुलातून. पण त्याचे वडील विचारतात, सगळी विद्या पूर्ण झाली म्हणून 4 वेद 6 शास्त्र 18. मग ते वडील विचारतो, म्हणलं असं काही आहे का जे जाणलं असताना सर्व जाणलं. म्हणलं ते गुरुजींनी सांगितलं नाही. जे जाणलं असताना पुन्हा जाण्याचं काही शिल्लक राहत नाही. जे प्राप्त झाल्यानंतर कृतकृत्य असते. मग असं काही आहे का, मला परत पाठवतं. म्हणून हे जाय नाही का, एक विठ्ठलाची त्याला जाणल्यानंतर काही जाण्याचं शिल्लक राहत नाही. असं जे तत्व असेल अंतिम तत्व त्याला ब्रह्म असं म्हणतात. ब्रह्मात ब्रह्म निरपेक्ष व्यापक. किती व्यापक, सगळं जातीय भेदरहित. देश काल वस्तू परिचिन्न तिथे. देश परिचित नाही, काल परिचित नाही, वस्तू परिचित नाही. असं एकम एवम अद्वितीयम तद्विजिज्ञास असतात. आणि तेच किम स्वरूप आहे. आनंद आहे. कारण आनंदच आहे. मग आपल्या आनंदाचे प्रकार तुमच्या पंचदशी ग्रंथामध्ये 5 प्रकार केलेले आहे. एक आहे ब्रह्मानंद, दुसरा आहे आत्मानंद, तिसरा आहे बरोबर आहे ना. आत्मानंद पुढे
विद्यानंद आणि शेवटचा आहे विषयानंद. हे 5 प्रकार पण या सर्वाला प्रसवणारा ब्रह्मानंद आहे. कारण विषयातही सुद्धा आलेला आनंद मुळामध्ये कोणाचा आहे? ब्रह्म जर आनंद रूप नसतं तर किती विषय सेवन केले तरी आनंद आहे. ब्रह्म आहे म्हणूनच आनंद स्वरूप आहे म्हणूनच काय ब्रह्म आनंद स्वरूप आहे म्हणूनच विषयापासून काय तर विषयापासून आनंद मिळतो. भ्रम आहे तो भ्रम 5 प्रकारची भ्रांती आहे ना. जन्म मरण भ्रांती नाही का, देहात्मभ्रांती. देहाला आत्मा समजणे यथार्थ ज्ञान आहे का भ्रमज्ञान आहे? विषयामध्ये सुख आहे का यथार्थ ज्ञान आहे का? 5 प्रकारची भ्रांती आहे. तत्त्वज्ञानाने भ्रांती निवृत्त होते आहे का. दिसू लागली वाढ नाचाचं प्रेमाचं चालू लागलो. 5 जीवाच्या ठिकाणी 5 प्रकारचे काय विषयामध्ये सुख आहे दृढ निश्चय आहे. देहाचा आत्मा आहे दृढ निश्चय आहे. मी खरोखरच जन्मतो ना खरोखर हे सुद्धा काय. संतांचे सगळे भ्रम काय झाले निवृत्त झाले असं तात्पर्य कशा करता जाईल म्हणून असे जे संत मग काय करतात आनंदाचा एक प्रकार आहे. म्हणून त्यांचा आनंद विषयावर अवलंबून नसला म्हणून विषयाशिवाय आनंदच असू शकत नाही जी भ्रांती आहे. सुषुप्तीमध्ये कोणत्याही प्रकारे विषय नसताना सुद्धा काय असतं मग तो विषय तर नाहीत मग आनंद तर आहे. मग कोणाचा आहे तो आनंद हा एक प्रश्न. शेवटी कोणाचा कोणीतरी एक आनंद नावाचं तत्व असलं पाहिजे. त्याच्याशिवाय मग तत्त्वज्ञान म्हणजे काय आहे नाही का. त्याचं अंतिम स्वरूप जाणणं यालाच तत्त्वज्ञान म्हणतात. म्हणजे तत्त्वज्ञानाचे ग्रंथ आहे ना. कधी कधी आपण सांगायला लागलं पोरं झोप घेत असतात. त्यांना विचारलं म्हणलं काय आहे अरे तत्त्वज्ञान आहे म्हणलं आम्हाला पुराण पाहिजे की तत्त्वज्ञान. रावणाने सीता कशी सोडून गेली म्हणलं असं आणि त्याला सांगितलं की आत्माचा आनंद रूपात झोप घ्यायला पाहतो. त्याच्यात वेदांताची गोडी निर्माण करायला लागते. काय करायला जिज्ञासा आणि पुढे जिज्ञासा झाली म्हणजे असं लिहितं बघा जिज्ञासा तात्पर्य कशा करताय सगळं आनंदाचे आवार. मग त्यांच्या ठिकाणी असलेला जो आनंद आहे तो आनंद परिच्छिन्न नसून काय आहे. कारण संतांचं म्हटल्यानंतर तुमचं आमचं जग आहे वेगळं आणि संतांचं जगत आपल्या ह्याच्यामध्ये अपूर्णता आहे. त्यांच्या ह्याच्यामध्ये नाही का. किती जरी जरा धरणाचं पाणी असलं तरी ते अपूर्णच आहे. समुद्रातलं पाणी कसं आहे पूर्ण आहे. संतांच्या ठिकाणी असलेला अनुभव वगैरे करून तो पूर्णत्व असल्यामुळे सहज बोलणे तपोदेश करुणी सायास म्हणून जगतातला आनंदाच्या द्वारा याच्या दुःखाची काय होत असते निवृत्ती असे त्रित पुढे आहेच की किती दुःखाची करुणा ते ताप पोळीन कैसे निव जरी प्रसाद रस कल्लोळी पुढे शिजू अशा आनंदाचा आरशाव करतात. म्हणजे कशाच्या द्वारा करत असतात. मग त्यांच्या ठिकाणी सगळ्या प्रकारे त्यांच्या दर्शनात आनंद आहे असं आहे. त्यांनी दिलेल्या ग्रंथामध्ये काय आहे त्यांच्या नावामध्ये सुद्धा काय आहे आनंदाचे आभार. तिथं साखरेत गोडीशिवाय दुसरं आहे काय तसं संतांच्या शिवाय आनंदाशिवाय नाही का. तो का म्हणे खातो नका पडू. मग जो आनंदाचा आहे तो मोक्षाला सुद्धा बाहेर टाकतो. मोक्षपदे तुच्छ केली या कारणे नामा जन्म घेणे. पण जन्माला सुद्धा जन्मामध्ये दुःख आहे ना. आणि तुम्ही म्हणता मी दुःख लोक जन्मनिवृत्त करण्याकरता प्रयत्न करता आणि तुम्ही म्हणता मी काय करतो जन्म करतो. म्हणलं आमच्याकडे जे भक्तिरस आहे तो ब्रह्मरसाला मागे साडतो. कोणत्या रसाला विठयाचे सुख नव्हे भक्तिरस पडत या त्याचाही मोठा प्रश्न आहे बघा. रस नवच पाहिजे तुझी आहे. अजून काही नवरस म्हटलेला आहे 10-12 रस काही हा भक्तिरस आणला
कुठून मग दहावा पुन्हा कुठला मग ते खरे सांगत असतात. म्हटलं जावं बेसी देवी नाही बरं का. मधुसूदन सरस्वती स्वामीला जाऊन विचारा तुम्ही जसं भक्ती रसायनामध्ये कुठून आणणार. आमच्या भानगडीत कशाला पडतात. त्यांनी स्वतंत्र काय मांडलेलं आहे, भक्तिरस मांडलेलं आहे. विटे यायचे सुख नव्हे आणि पुढत पुढत यायचं. ब्रह्मरसामध्ये भक्तिरसामध्ये काय फरक आहे. ब्रह्मरस आहे वाढतही नाही आणि काय होत नाही, कमी होत. जसाच्या तसा एखादा माणूस असतो ना बरं का, लुकडाही होत नाही. भक्तिरसच आहे. अनिर्वचनीय प्रेमस्वमुखास्वादन प्रकाशते क्वाभिपाते गुणरहितम कामनारहितम प्रतीक्षण नाही का अनुभव स्वरूप. मग हे कोणत्या रसामध्ये आहे? भक्तिरसामध्ये. म्हणून भक्तिरस आहे ना मोक्षपदे केली या कारणे नामा जन्म. आपण जन्मामध्ये दुःख आहे ना नाही का. मग त्या दुःखाला मी विचारतो कोण? सोन्याचा दगड जर पडला तर 10 मारे ना का. भय नाही, भय नाही. जन्म घेतला आणि आम्ही आम्हाला ते काय म्हणतात ते जन्माचं दुःख कोणाला नाही, आम्हाला नाही. भक्ताला ते दुःख आहे. पालखीत बसलेल्या माणसाला कुठं चालण्याचं दुःख होते का? जशाप्रमाणे आम्हाला हे जन्माचं दुःख नाही. आम्ही नाही का म्हणजे तुका म्हणे गर्भवाची आणि सुखे घालावे आम्हाला आनंद. म्हणलं इतकं सेवन केलं ना तुम्ही तरी काही पूर्णता होऊ शकत नाही. तर म्हणलं हे बा जसाची किंबहुना कमी न होतात वृत्ती काय होत असते. एखादा पदार्थ आणखी गोड जर लागला तर तो आणखी पुन्हा पुन्हा मागण्याची काय करतो. म्हणजे भक्तिरसा करता पुन्हा पुन्हा आम्ही काय हे जन्माला त्यामुळे आपला फायदा होतो का. कारण असल्या प्रकारचं ज्ञान देणारे आहे तरी ज्ञानेश्वर महाराज जर धरण्याचे ज्ञानेश्वरी मिळाली असती का. असं तुकोबाराय जर धरले असते तर गाथा मिळाला. अमर वाङ्मय म्हणतात. वाङ्मयीन मूर्ती आहे सगळी. कोणची ज्याला कोणी सुद्धा दोष ठेवू शकत नाही. त्यांचे स्वामी महाराज होते. त्याच्याकडे एक जणाला कोण आहे तर म्हणजे स्वामी मी एवढे अभंग लिहिले आहे, 200 अभंग लिहिले आहे की त्याची गाठा वगैरे आहे. मला तुम्ही हे पोराला संतांचं जसं आणखी प्रमाण देत असतात त्याप्रमाणे आमच्या काय द्या प्रमाण द्या. आमच्या अभंगावर काय करा. म्हटलं आनंदाची गोष्ट आहे. तो प्रयत्न केला आहे, सगळं काही आहे. मला काही हरकत नाही. तुझ्या प्रमाण घेत जाऊ त्याच्या कीर्तन. म्हटलं एक करायचं काय करायचं त्याच्यात भांडवतं एक तिथे आणि त्याच्यात पाण्याचं. म्हटलं एक तुझी वही कशात टाकायची पाण्यात टाकायची आणि जर कोर जरी गेली संपलं. म्हणलं स्वामी आनंदाला संपलं. म्हणलं जळी दगडा असायचं ताजी जनजीवानी नाही का. कागदाला तारते, दगडाला तारते, माणसाला तारते आहे का नाही. हे नेहमी पांडुरंग माऊली नेहमी सांगत असतात. चांगली गोष्ट आनंदाची गोष्ट आहे. मंदिर तयार केलं आणि त्याच्यामध्ये तुकोबराचं दर्शन होते. जिथे त्या वया बुडवल्या होत्या ना त्याच काठावर ते आणि तिथेच तुकोबरांनी शेत होतं पुढे. आम्ही शेत पाहिलं ना ते काही नव्हतं. दिलं तो देवाचा मालक शेताचा ज्वारी फिरत असे आणि पुढे मग ते सगळं 8 एकर जगन हे देऊन टाकलं. त्याच्यावर त्याच म्हणजे नाही सारं आपलं चाललं कसं करता आहे. मुळामध्ये हा आनंद आहे. कुठला आनंदाचा मूळ कुठला आहे त्याचं आपलं हे चाललेलं आहे. शेवटी संतांच्या दृष्टीने विचार केल्यानंतर त्यांचं जे म्हणणं आहे म्हणणं विषयामध्ये आनंदमुळे मग फक्त माणसाला
की खरोखर विषयात काही नाही. विषय आनंद, आनंद स्वरूप विषय आहे असं जर मानलं पण काय करा. विषय म्हणजेच आनंद, आनंद म्हणजे विषय. हे जर आपण जोपर्यंत अनुकूल आहे विषय तोपर्यंत आनंद, आणि तोच विषय प्रतिकूल झाला तर महागड्याच्या ठिकाणी आनंद आहे त्याचं स्वरूप आहे. मिरची कधी कुठेही जरी खाल्ली तरी ते तिखटच लागतात. मग त्याच्याप्रमाणे विषय केव्हाही जरी पाहिला तरी काय बदला पाहिजे. मग त्याच्यात परिवर्तन होतं. काय मग शेवटी मानव अनुकूलता आणि प्रतिकूल. अनुकूल वेदनीयम सुखम प्रतिकूल वेद दुःखम. सुख आणि दुःख हे विषयाचे धर्म नाही. अनुकूलता आणि प्रकृतीचे धर्म आहे, विषयाचे धर्म आहे. अनुकूल असेल तर स्वतःचा मुलगा सुद्धा आणखी अनुकूल असेल तर सुख वाटते. प्रतिकूल असेल तर जा म्हणलं घर सोडून जायचं नाही. जाऊ आनंदाचा काय करतात, वर्षाव करतात. सूर्यापासून प्रकाशाचा जसा वर्षाव होतो, ढगापासून जसा. मग त्यांच्या कोणत्याही क्रियेपासून काय होतं, त्यांच्या दर्शनात आनंद, त्यांच्या बोलण्यात आनंद, त्यांच्या संतांची संगती मनोमार्ग गती आकडावा श्रीपती येणे बनते. अशा चंदनाचं झाड काही जरी केलं तरी काय देणार आहे तोपर्यंत आनंद येते. मग तोडलं तरी काय येते, सुगंध घासलं तरी सुगंध, जाळलं तरी आनंदाची हवा. त्यांच्या सगळ्या ज्ञानेश्वर महाराज समाधीत जरी बसले तरी केवढा आनंद आहे. चैतन्य असते. एक वारी झाली तरी त्या माणसाला असं वाटते या वर्ष काय आपलं सफळ गेलं. किती एक सामर्थ्य आहे चैतन्य म्हणतात. साधं पाणी असतं, समाधीवरून आलं तर ते तीर्थ होत असतं. हे म्हणजे अपवित्रालाही सुद्धा पवित्र करण्याची शक्ती कोणामध्ये आहे, संतांमध्ये आहे. वाल्या कोळ्याचा दृष्टांत घेतला आपण जर नारदाला सांगत असतो. म्हणलं तुम्हाला माहिती आहे काय, म्हणलं तू किती पाप केलं. म्हणलं पाप म्हणजे जे सगळे पाप हे असतील ते एकत्रित केले आणि त्या सगळ्या पापाचा राजा आजार कोण असेल तर म्हणलं मी. ते विचारूच नका. माझा नारद म्हणतात मी तुझा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. माझा म्हणतो जगात अशी शक्ती नाही की जे माझा पापातून काय करेल, उद्धार करेल. काय नारदाच्या वाणीमध्ये शक्ती आहे. राम रामेति मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम. राम राम वरानने. शेवटी सगळ्या कवीचा काय झाला, कुजतम राम रामेति मधुरम मधुराक्षरम. म्हणून हा कोकिळ आहे. मला कुणाचं गायन करतो, म्हणलं राम प्रभू रामचंद्राचं काय करतो. डोळे बघा घेतलेले. रामायणाचा कोकिळ म्हणजे कोण आहे, वाल्मिक ऋषी. आणि भागवताचा कोकिळ म्हणजे परमहंस शुकाचार्य महाराज. हे दोन माणसं नाही का. तात्पर्य कशा करता चाललं आहे. जगामध्ये आनंद देणारी शक्ती जर कुणा असेल तर एकमेव संत आहे. आणि तेच जगाला काय देऊ शकतात, आनंद. आनंद देऊ शकतो. आनंदाचे आभार नाही का. जय जय इथं म्हटलेलं आहे ज्ञानेश्वर अवघ्याची त्रैलोक्य आणि चरणी जगन्नाथ. त्याचा अर्थ आहे शेवटची जी भूमिका आहे आभासाची, तो केवळ काय आहे, त्याला कारण आहे बघा. अगोदर नाही का ज्याच्या योगाने आनंदाला प्रतिबंध होतो, तो प्रतिबंध काय झाला पाहिजे. आणि तो प्रतिबंध निवृत्त झाला की आनंद आणावा लागतो का स्वरूप आहे. मग प्रतिबंध निवृत्त करण्याकरता श्रीमद भगवद्गीता नष्टो नाही का, नष्टो स्मृतिर्लब्धा तत्प्रसादान स्थितोस्मी गतो संदेह करिष्ये. आता ताडकन उठलं जाऊया. तात्पर्य प्रतिबंध असल्यामुळे तैसा हृदयामध्ये मी
असता सर्व सुखाचा आणि का भ्रांतासी काम आणावं लागत असतो का हेच मुळामुळे मूळचंच काय तात्पर्य आनंदाचे आवारू मजा आहे आनंदाला. आणि तुम्हाला दिशा दाखवणारे ग्रंथ जर कोणते ज्ञानेश्वरी अमृतानुभव चांगले पासष्ट तुकोबऱ्याचा गाथा नाथ महाराजा भागवत याच्या रूपाने आणखी ज्ञानेश्वरीच्या रूपाने गाथेच्या रूपाने असा आनंद दिला. त्याला काल परिच्छेद आहे. 750 वर्ष झाली तरी आनंद जसाच्या आहे. मग काल परिच्छेद आहे का, देश परिच्छेद आहे का, वस्तू परिच्छेद सुद्धा नाही. असा अमरवाम आहे. आणि याच्याद्वारा तुम्हाला आम्हाला काय दिलं आहे म्हणलं. या आनंद देण्याचं स्थान किती वर्षात घरी चंद्रसूर्य तोपर्यंत हा ग्रंथ आपल्याला काय देणार आहे. तुका म्हणे धान धंद्याचे असं दान दिलेलं आहे. त्यांचे अनंत उपकार आहे. काय वाणवाचा न पुरे वाणी मस्तक चरणी ठेवीत असे आनंदाचे आवार दुसरी व्हावे आपले. जय जय शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवर्त आनंदे वर्षे विषय वेळे मिठी. त्यांच्या कार्यामधला लाभ कोणता कोणता होत असतो. विषय वेळे मिठी दिसली अनोठी आणि ते तुझे कृपादृष्टी निर्विषय हा एक प्रतिबंध आहे. कोणता प्रतिबंध विषय वेळे मिठी. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी विषयाला व्याळ म्हणजे सर्प म्हटलेलं आहे. विषय व्याळे व्याळ म्हणजे सर्प. आणि त्यांनी काय केलेलं आहे दंश केलेला आहे आपल्याला. मग त्याच्या आणखी याच्यामध्ये मनुष्य सरळ राहू शकतो का. आपल्या कर्तव्याचा काय होतं आहे ना. विषय पामर वगैरे आहे त्याला आपण गुन्हा म्हणत नाही. पण कर्तव्यशीलता त्यांच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे विषय पामराचा आपण विचार केला तर मूळ कर्तव्याचा काय पडलेला आहे विसर पडलेला आहे. तसा आपला विसर पडण्याकरता एक विषयाला व्याळ म्हणजे सर्प समजलेला आहे. विषय व्याळे मिठी. एकदा सर्पाने दंश केल्यानंतर तो मूर्छेत परत असतो. कृष्ण ज्ञानेश्वर महाराजांनी ते दाखवले. तसा विषयरूपी सर्प आपल्या कर्तव्यापासून आपल्याला काय करतो परावृत्त करतो. दिगली मोठी दाटी. आणि ज्यांच्या सामर्थ्याने सहज बघायला गेल्यानंतरी सुद्धा गुरु गाडवणे आला धावणे बोध वैराग्याची पाजळी पाहणे सगळा विषय होत असतो. विषयाला आणखी सर्प म्हणण्याचं कारण काय हा प्रश्न आहे ना. मग याच्यामध्ये विष कोणता आहे तर विषयाच्या ठिकाणी असणारी आपली आसक्ती हे विष आहे. विषय बाधक नाही. विषयाच्या ठिकाणी आसक्ती विषयावर तर प्रेम बाधक आहे. आणि आसक्ती हेच विष आहे. कारण आता हे सगळे विषय असतात. 5 प्रकारचे विषय आपण सांगत असतो. शब्द स्पर्श रूप रस आणि गंध. एका विषयाने कोणाकोणाला परावृत्त केलं. पण माणसाच्या ठिकाणी एक जर विषय माणसाला आणखी मातीत घालतो. तुलसी उनकी कौन गती जिनके पीछे पाद. एक विषय मर गए एक ही आज. एक विषय जर माणसाला मारतो तर त्याच्या पाठीमागे काय पाहत आहे. आमचे खंडारकर म्हणत होते बघा. ते म्हणाले एकटा यम आला तर माणसाला घेऊन जातो. माझ्या पाठीमागे म्हटलं 5 यम आहे. सांगायचे सात बसले आपले सांगायचे. म्हणून हे विषय असे आहे की याच्यातून परावृत्त होणं म्हणजे फार कठीण आहे. मग विषयाचं प्रेम जे आहे विषय बाधक आहे. विषयाचं काय आहे प्रेम बाधक आहे. विषय काय नाही. साप काही दुःखी नाही. त्याच्या ठिकाणी असलेलं विष बाधक आहे. जर सापाच्या ठिकाणी विष जर नसतं तर लोकांनी त्याचा उपयोग मोठी बांधण्याकरता त्या विषयामध्ये एवढी शक्ती आहे
की त्याला देह सोडून जावं लागतं. मग आता कारवडी काय करतो तसं विष तेवढं तोच पोट भरायला काय होतं साधन होतं. तसे विषय काय विषयाच्या विषयीचे प्रेम. मग संतांच्या ठिकाणी विषयाचं काय नसेल आणि तुमच्या आमच्या ठिकाणी विषय ओढी बोलले आता याची कोण करेल की म्हणजे नारायणी भाव पाहुणे ठाव. मग विषयाचं काय नाही का ब्रह्मानंद शिवण्याकरता काही अडचण आहे का. सर्व प्रकारे आपल्याला आणखी तसं स्थिती आहे का. माझा पैसा हृदयामध्ये मी राम त्याची साथ दिली इंद्रिय हात पाय. नाही कोणतीही वस्तू जी असते ना त्याचे 3 प्रकारचे दोष असतात. 3 प्रकारचे दोष म्हणजे साधनाची अनुकूलता नसणे एक भाग. एक दूरता नावाचा दोष असतो. दूरता ना एक आंबा कल्पना करा. हा पुढचा आंबा आहे आणि तो तुम्हाला पाहिजे पण काय पाहिजे पैसा. या आंबा घेण्याचं काय साधन आहे. साधन लागतं. बरं साधन आहे तुमच्याकडे काय पैसा आहे आणि आंबा नसेल तर मग तरी काय दूरता नावाचा दोष कल्पना करा. आहे आंबा खाण्याची इच्छा आहे पैसा आहे पण आंबा पुण्याला नाही मुंबईला आहे. दूरता नावाचा काय दोष आहे. याच्यामुळे मनुष्याला साध्य प्राप्त होऊ शकत नाही. तसं आपण भगवत प्राप्ती किंवा ब्रह्मप्राप्ती हे साध्य आहे आणि ते साध्य जर आपल्याला प्राप्त करून घेण्याचं साधनाची कमतरता आहे का. दिली इंद्रिय साधन नाही का साधन आहे ते. बरं दुसरा गोष्ट दूरता नावाचा दोष तैसा हृदयामध्ये लांबून आणावं लागत असेल. मग असं असून काम मिळत नाही. मग एखादा मनुष्य म्हणतो आला का सगळे साधनही आहे का नाही का. पक्वान्नाचं ताट वाढलं मग जेवण का करत नाही म्हटलं डायबिटीस नावाचा काय दोष आहे. मग असंही असताना आपल्याला परमात्मा भक्ती का होत नाही. मध्यंतरी विषयासक्ती ह्यात आहे प्रतिबंध आहे. तर प्रतिबंध काय व्हावं लागतं ऐक ताट वाढलेलं आहे पक्वान्नाचं पण सेवन करता येत नाही काय येत नाही डायबिटीज होईल. तसं असून पैसा हृदयामध्ये मी राम असतात सर्व सुखाचा साधनही आहे साध्यही आहे. का भ्रांताची काम म्हणजे कोणतं पण वाढवायला विषयाशक्ती आहे. ती विषयाशक्ती काय करते मरेपर्यंत विषयाचं प्रेम काय होत नाही. आणि एका माणसाला भेटायला गेलो होतो साहजिकच आपल्या मरायला टेकला होता. आता काही आहे किंवा नाही सगळं हालायला तरी सुद्धा काय करायचं होई करेल आणि काय करेल. म्हटलं बाबा आता संपलं ही वेळ जाण्याची वेळ आहे तुमची. आता ही राम राम म्हणा की तर कुठला राम म्हणणे इतकी काय नाही शक्ती नाही. कुठला काय सवयच नाही तर काय म्हणतो राम. आता बाई होती बघा. मात्र आपल्याकडे बुवा आलेले काहीतरी स्वागत केलं पाहिजे. स्वागत करते काय पाहिजे बुवा. मग आमच्यासारखा माणूस म्हणतो चहा कॉफी होईपर्यंत दूध दिलं तरी नसेल दूध तर रस दिला तरी चालते. मग त्या बाईने आपलं चहा केला आणि ते चहा तसं ना त्या कंबशीचा काय व्हायला लागला आवाज लागला आणि ते इतक्या हाका मारला तरी बाबा हो म्हणे ना आणि आवाज ऐकल्याबरोबर उठूनच बसला. आकर्षण आवाजाच्या आवाज नंतर सहज भेटला बाबा चहा घेणार का म्हटलं तर आणि इकडे मरायला टेकले तरी चहाचं प्रेम तसं. आणि लहानपणापासून 3 वर्षाचा होता तेव्हापासून चहा पीस होता बघा. 95 वर्षाचा झाला आणि रोज 3 वेळ फुल डोस हाफ डोस. काही हाजरी नाही कधी. आता किती चहा प्यायला असेल
आळंदीची पाण्याची टाकी सुद्धा काय पडेल. प्रेम तसाच्या विषय ओढी बोलले तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व का भ्रांतासी काम विषय. कितीही विषय सेवन केला तरी तो ना म्हणू देत नाही. अग्नीमध्ये लाकडं टाकली तो अग्नी विजत असतो का. तसा कितीही विषय जरी बघला तरी तो आणि त्याचा परिणाम उत्कारामंतम स्थितम मापी भंजानम वागुर यमुडा नानु पश्यंती पश्यंती. पुन्हा आणखी सगळी भानगडी घेऊन जात असतो. दुसऱ्या देहात जातो. इथलं गाठोडं जसंच्या तसंच असतं. शरीर बदलते. लिंग देह कोणतं असतं तोच असतो. पुनरपी जन्म पुनरपी मरण. मग मागच्या जन्मामध्ये काय आपण विषय सेवन केले नाही का. विषय सेवन करत असा देह नाही की ज्याच्यामध्ये विषयाचं काय. किती शेळीला खाऊ दे तरी सुद्धा कशालाही तोंड लावल्याशिवाय माणसाच्या ठिकाणी आसक्ती आहे असं नाही. पशुच्याही ठिकाणी काय आहे आसक्ती असते. तुम्ही काय वाढलेली वैरण असेल ती बैल खातो. थोडी हिरवी दिसली तर तिकडे जातो. वाढलेली टाकून विषयासक्ती नावाचा दोष एकालाच आहे असं नाही. जिथे जिथे जीवत्व तिथे तिथे विषयासक्ती नावाचा दोष कुठे नाही. असं फक्त संत आहे. विषय तुमच्या आमच्यामध्ये काय विषय उडी उरली आणि त्यांच्यामध्ये काय आहे ना. कधी असे नकाणपण गेले काम क्रोध लोभ निमाली ठाईची नवगी आनंदाची. अभंग आहे ना माझ्या त्याच्यामध्ये अभि आनंदाची सृष्टी आहे. सगळ्या आनंदाशिवाय जर आम्हाला काही राहिलेलं आहे. आमच्या जीवनामध्ये दुःखच ऐकायचे नाही. स्वप्नाची भक्ती मग ते दुःखही सुद्धा आनंदच होत असतं. ते दुःखही काय होतं ते आहे ना. आपल्याकडचा आनंद दुःख होतो आणि त्यांच्याकडचं दुःख काय होतं. कोणतेही संकट येऊ द्या उलट ते म्हणतात देवाची कृपा आहे. देवाची काय कृपा आहे. ते कोणती मातेला विचारलं म्हणलं तुम्हाला जखम आहे मग त्याला तुम्ही आणखी मलम लावून नीट का करीत नाही. म्हणलं ती जखम जशीच्या तशीच ठेवतात. म्हणले ते असं आहे म्हणा नीट केली तर म्हणलं तुझं नाव येणार नाही. आणि ती आणखी जशी जाते म्हणून म्हटलं तर पाहिल्याबरोबर तुझं काय येतं आठवण येते. मग तुझी आठवण ठेवत असते मग ती जखम जशीच आहे. ते दुःख असो का काही असो त्यांच्या आनंदामध्ये कोणत्याही प्रकारे काय नाही. पामुणे घराची नाजी आले ऋषिकेशी काय करू विचार आणि मोडकी झालं नाही का. तरीसुद्धा आनंदामध्ये काय नाही हे नाही. आमचे रामचंद्र महाराज सांगायचे नागपूरकर काय मंडळी संत मंडळी मोठी मोठी मंडळी आणि बंगण्यात तुकोबाची कीर्ती ऐकून आहे. तुकोबाराही पाहायला लागलं म्हटलं घरचं असंच दिसते गाव खेड आहे आणि एवढी मोठी कीर्ती प्राप्त झाली. मग तुकोबाराच्या कडे पाहिल्यानंतर असं वाटायला लागलं की म्हणलं हे काही एखादी सूर्य ओवाळून टाकावं इतकं तेज त्यांच्या ठिकाणी आहे. म्हणले महाराज हे तुमच्या ठिकाणी एवढं तेज झालेलं कुठून. महाराज याच्यासाठी केला होता 8 तास शेवटी झाले. काम क्रोध लोभ निमाली ठाईची नवगी आनंदाची वृष्टी झाली. म्हणलं आनंद आम्हाला कसा प्राप्त होऊ शकेल. ज्या साधनाच्या द्वारा आनंद होतो ते साधना आणखी त्याला त्या साध्यापर्यंत नेऊन काय करतात पोचतात. साध्यापर्यंत पोचलेला जो मनुष्य असो तो जगाला काय देऊ शकतो आनंद नाही का. स्वतःच आणखी राणी दुःखी दुःखी भेटले. दुःखी मनुष्य दुःखी माणसाला एवढं उघड्या घरी दाखलं गेलं आणि सारी रात काय आपलं दुःख निवृत्त करू शकणार आहे. म्हणून दुःख निवृत्त करण्याची शक्ती संताचाच आहे. देखडाची व्यंकटी सांडून तया अवघे चित्र लोक्य आनंदाचे
सगळ्याला आनंद देणारं स्थान जर कोणाचं आहे तर संतच आहे. म्हणून आनंदाचे आभारू मांडू जगा, विषय गाळे मिठीन दिरली अनुठीसाठी, ते तुझी गुरुकृपा दृष्टी. म्हणून विषय बाधक नाही. विषयामध्ये विषयाच्या ठिकाणी येते, पण त्या विषयाचा आपण विचार करायला लागलो तर त्याच्यात नाना प्रकारचे काय परिणाम, ताप, गुणवृत्ती, विरोध, परिणाम, ताप, संस्कार, गुणवृत्ती, त्याच्यामध्ये विशेष गुणाचा परिणाम काय येतच अग्रे नाही नाही येत अमृतोपम परिणाम आहे. अंतःसुखम राजे संस्कृतम, ते सुख आहे पण ते रजोगुणी सुख आहे. मग खरं कोणतं आहे? यद्दग्रे विषमी परिणाम आहे मृतोपम तत्सुखम सात्विकम प्रोक्तम आत्मबुद्धी. म्हणून बुद्धीने तद्बुद्ध तदात्मान संन्यष्ट असतात गच्छन्त पुनरावृत्ती ज्ञान निर्धूत कर्मशः. म्हणजे बुद्धी आडमार्गाला लागली आहे, सुखाकरता कोणाकडे लागलेली आहे? विषयाकडे लागत आहे, ते आडमार्गाला लागलेले आहे. जायचं आहे पुण्याला, निघाला चाकांच्या बाजूला, सगळा पूर्ण येणार आहे. मग आडमार्गाला लागलेलं आहे. विषयाचा सुख आहे ही भ्रांती त्याची गेलेली आहे नाही का. त्याला विषयातले दोष दृष्टीने होणारही वैराग्य वेगळं आणि मिथ्यात्व बुद्धीने होणारा वैराग्य वेगळा. दोष दृष्टीने वैराग्य जरी झालं तरी एखादा आंबा आहे, दिलेला आंबा जर त्याच्यामध्ये काहीतरी दोष असेल तर मनुष्य काय करतो? म्हणला सडका दिसतो झाडा, तो घेत नाही माणसं, सडक्याला टाक करतो. पण पुन्हा चांगला मिळाला तर असं म्हणजे वासना तशीच आहे. वासनेत काही परिवर्तन झालेलं आहे का? मग वासनेमध्ये म्हणून बरं चांगला दिला तो. मग वेदांतशास्त्र काय करते? चांगला जरी असला तरी सुद्धा काय तो त्याचं मिथ्यात्व आहे. हे विषय तरी काहीचे रोहिणीचे जड जायचे, स्वप्नेचा आभास आहे म्हणता जाते, मग त्याचं मिथ्यात्व करावं लागते. म्हणजे वेदांतशास्त्र काय करते? दोष तर दाखवतात, इतर शास्त्र दोष दाखवतात, वेदांतशास्त्र त्याचं मिथ्यात्व दाखवतात. मिथ्यात्व ध्यानामध्ये आलं म्हणजे सत्यत्व बुद्धी जाते नाही का. ज्ञान काय करते? पदार्थ जसाच्या तसाच असतो, फक्त कोणती बुद्धी जाते? आणि सत्यत्व बुद्धी गेल्यानंतर मिथ्यात्व बुद्धी, लगेच त्यागाची भावना काय होते? आपण कुठे मंगल कार्यालयामध्ये गेलो, नाना प्रकारचे फुलं दिसतात, डेकोरेशन असते, 2-2.5 लाख रुपये डेकोरेशनचे द्यावे लागते. अलीकडे काढा का म्हणलं मग तुमचं मंगल कार्यालय मोठं आहे म्हणलं इतकं तरी. पण म्हणलं मग तुम्ही डेकोरेशन स्वतंत्र भाजी द्यावं लागते, जेवणाची स्वतः. आणि मग ती फुलं निघलं खरोखर तोडून आणलेली असतात, 4 महिने झाले तेच माणसाला वाटते खरोखरच बोला. सुगंध घेण्याकरता जातो कोणाकडे? त्या फुलाकडे. आणि हात लावल्यावर काय येते? हाताला काय लागते? लगेच त्या फुलाचं स्वरूप कळल्याबरोबर त्याची त्यागाची बुद्धी काय होते? आता कोणती बुद्धी गेली? सत्य. कोणती बुद्धी आली? मिथ्यात्व बुद्धी म्हणजे त्याग आहे. म्हणजे तसं वेदांतशास्त्र काय करते? संसाराच्या ठिकाणी असलेली सत्यत्व बुद्धी काय करते? जे देखणे सकळ ते हे स्वप्न म्हणून चिंती चरण कमळ सुखर्व पैसे तुझे कोणी सांगा माझ्या पांडुरंगा. सुखाचं केंद्र कोण आहे? परमात्माच आहे. तोच सगुण रूपाने होतो, तोच निर्गुण रूपाने. जो निर्गुण निराकार आहे तोच किंसर झालेला आहे. देवाव ब्रह्मणो रूपम मृतंजय अमृतंजय. दोन्ही रूप कोणाचे आहे? निर्गुणही कोण आहे? तोच आहे. सगुणही कोण आहे? तोच आहे. तोच किंसरूप आहे. सर्व सुखाचे आगर बनेल सर्व सुखाचे आगर वा ब्रह्मा
सुख नाही कुठे आली या संसारी माया भरी सुखरूपायचे तुझे कोणी सांगात माझ्या मग तत्स्वरूप झाल्यानंतर हे सगळं याला प्रतिबंध कोणाचा असेल तर विषय वेळे मिठीन दिलेली आहेत आमतो पुढे कृपादृष्टीने त्यांच्या कृपादृष्टी म्हणजे ज्ञानदृष्टी नाही का संतांच्या मिळणारी दृष्टी कोणती असते आणि तुमच्या आमच्या ठिकाणी चर्मदृष्टी आहे चर्मदृष्टी फक्त वरचंच दाखवत असते आत्मा दाखवण्याची शक्ती तिच्यामध्ये आहे मग ते कोणत्या चर्मदृष्टी आपल्याजवळ प्रत्येकाजवळ आहे पण कोणती दृष्टी नाही आणि संतांच्याकडे काय असते ज्ञान एक भावना दृष्टी असते त्याचा साधा विचार आहे भावना दृष्टी म्हणजे त्याच्यावरती आपण कोणत्या ह्याच्यावरती भावना दृष्टी म्हणजे आपल्या आत्मीयता त्यांच्यामध्ये आपण आपल्या भावाला आपल्याला भाऊ म्हणत असतो आणि भावनेच्या द्वारा दुसऱ्याला सुद्धा आपल्या ठिकाणी बंधू म्हणण्याची काय याला भावना आहे कल्पना करा आपण 4 भाऊ असले तर आपण त्यांना भाऊच म्हणून बंधू म्हणत असतो आणि तुम्ही एखाद्या गुरुकडे जर शिकत असेल तर ते वर्गबिंदू ते सुद्धा कोण आहे बंधूच आहे हे सुद्धा काय आहे नातच आहे की म्हणून गुरुबंधू हे किंबहुना स्वच्या बंधूपेक्षाही सुद्धा गुरुबंधूचं नातं अधिक आहे म्हणलं आमचं कोण आहे नाही का सगळे लक्ष्मण महाराज मारुती महाराज मामाचा हे सगळे गुरु होते पण ते आपल्याला काय समजत होते गुरुबंधूचं काय नातं समजत होते सर्वांमध्ये काय श्रेयाला भावनेची दृष्टी नव्हता या भावनेमुळे हीच दृष्टी आहे एखाद्या बाईला सुद्धा बहीण म्हणण्याची म्हटलं की नाही तरी बहीण आहे पण आमच्या मैत्रीतून काय म्हणून ज्ञानदृष्टी संतांच्याकडे असल्यामुळे भगवंतांनी सुद्धा नाही का ज्ञानदृष्टी देऊन त्याला आपलं निर्गुण रूप काय केलं जोपर्यंत पश्चिमे पार्थरूपाने शोध नानाविधाने दिव्याने नाना पशु सगळं बघायला लागला दिव्य सूर्याचं जैसे हजारो सूर्याचं तेज परमात्म्याच्या ठिकाणी दिसायला लागलं म्हणजे कोणती दृष्टी म्हणतात ज्ञानाने ज्ञानदृष्टी कोणापासून प्राप्त होते संतापासून संत ते विवेका गुरु तेचे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान आज्ञाचे त्यांच्यापासून मिळणारं धन जर कोणतं असेल त्याला आध्यात्मिक ज्ञान मानलं आहे तुमची इच्छा असेल तर भौतिक सुद्धा धन काय करू शकतात तेही देऊ शकतात पण त्याहीपेक्षा मोठा धन जर कोणतं असेल तर अध्यात्मविद्या सर्व विद्येचा राजा कोण आहे विद्यार्थी ज्ञान नित्यातून तत्वज्ञानात एतत् ज्ञानम इति फक्त ज्ञानम एक अध्यात्म ज्ञान खेरीज करून बाकी ज्ञान आहे पण ते काय सगळी ज्ञान म्हणण्याच्या काय नाही लायकीची नाही आहे अध्यात्म ज्ञान नित्यात्म तत्वज्ञानार्थ मग त्या ज्ञाना राजविद्या राजविद्यम पवित्र विधान प्रत्यक्ष अवगमम धर्मम सुसुखम वर्तम एवढी विशेषण आहे सगळ्या विद्या अर्जुनाला होत्या म्हणून कोणती विद्या नव्हती ब्रह्मविद्या कुठे होते सगळ्या कलेमध्ये काय होता तो सकल कला प्रवीण असं म्हटलं ज्ञानेश्वर म्हणजे सगळ्या कला म्हणजे कलाच होत्या वर्गात अलीकडे कलेचा उपास होत असतो एखादी गायन कला म्हणा किंवा पूर्वीच्या कालामध्ये एखादा मेघ मल्हार म्हटलं पाऊस पडत होता पटदीप म्हटलं तर दिवा लागत आता कला काय आलेले हे आलेले या सगळ्या कलेमध्ये अर्जुन काय होता निष्णात होता पण कोणत्या कलेत कमी पडला शिलांती गात्राने मुखंज एवढा मोठा विराज खाली बसला आणि लगेच विद्या प्राप्त झाल्यावर ताडकन काय झाला म्हटलं उत्तिष्ठ भारत मग कोणती विद्या ब्रह्मविद्या
ब्रह्मविद्या इथे साधारण त्याच्यामध्ये विषय वेळे मिठी दिसली अंगठी ताटी तो जयाची दृष्टी निर्विषय होय. म्हणून कर्तव्य परान्मुख झालेला होता अर्जुन. आणि ते हे माझे मित्र आहे, माझे गोत्र आहे, काय आहे, सगळं काही आहे, याच्यावरती असलेलं प्रेम काय केलं, निवृत्त केलं. तोच अर्जुन काय युद्धामध्ये हे करणं. क्षत्रिय हरणे पळवून जाणे कोणच आहे, हतोवा प्राप्स्यसी स्वर्गमित्वा. तस्मात् उत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय. मग विषयासक्ती असते. संतांच्या दर्शनाने विषयाच्या ठिकाणच्या दोषाची दृष्टी प्राप्त होते, नव्हे त्याच्या स्वरूपाची दृष्टी काय होते प्राप्त होते. मग विषय सेवन करीत नाही का. युक्त आहार युक्त चेष्टाचे. मग ते भूक निवृत्तीचं काय आहे, जे काही जन्ममरण निवृत्तीचं काय नाही. संतांच्या वचने वारी जन्म दुःख मिष्टान्न ते भूक. आई किती प्रेम करते असेल काय करी, भुकेचं दुःख नाही काय करी निवृत्त केले. जन्ममरणाचं दुःख नाही. संतांचे वचन मिष्टान्न हे भूक निवारण. म्हणून तुका नाही तेथे नपाचारिता आणखी विषय वेळे मिठी निर्विषय. आणि ते जयाची दृष्टी कौनात ते ताप आणि कैसे निव शोक जाय. आणि जरी प्रसाद रस करलोरी मग त्रित प्रकारचे ताप जीवाच्या पाठीमागे अध्यात्मिक आधी भौतिक आधी दैवी कोणते साधनं केल्यानंतर जाईल. एखादा हॉस्पिटलमध्ये मनुष्य आहे किंवा कॅन्सर म्हणा किंवा ऑपरेशन म्हणा, तुम्ही आम्ही काय करू त्याला श्राद्ध नाही का, त्याच्याविषयीची श्राद्ध हे दिवस शुभेच्छा देवे म्हणजे आपले हे करू बा, काळजी करू नका, असं करू नका, काळजी एवढंच सांगणार. त्याच्यापुढे काय कलीकडे काय सांगणार आहे का. असलेला त्याचा आधीचाही ताप नष्ट करू शकतो का. पैसा द्या सगळं काय. मग काय सुखाच्या रे का आपल्या परीक्षेला काय भेटत नव्हते का लोक. तर पांडवाचा वंश होता, राजे रजवाडे आणि काय ते. मग परीक्षेचं दुःख निवृत्त करू शकेल का, नाही का. पूर्वपुण्याच्या योगाने कोणाला श्रीमद परमहंस परब्रह्मचार्य सुखदेवजी महाराज नाही तुका म्हणे त्यांचे भेटीन होय संसाराची बाकीची काही होणे काय होईल. आणि सुखाचार्याने काय केलं मग आहे की नाही. एतत् भागवतम पुराणकृतम श्रीकृष्ण लीला अमृतम. ज्याच्या मुखातून सगळा भोग अमृत निघा ते आहे कथा आहे ना बघा. ते तुमच्या स्वर्गातल्या देवाला सुद्धा आणखी भियाला ते म्हणायला लागले सुखाचार्याकडे आले. राजा परीक्षेला सांगितलं म्हणलं पहा आम्ही यांना अमृत देतो, अमृत घेऊन देत आहे आणि त्याच्या योगाने परीक्षेला अमर होईल. मग जर सुखाचार्याने विचारलं म्हणलं तुला अमृत आणलेलं अमर व्हायचं. म्हटलं शरीर अमर करील पण मरण मारू शकत नाही. म्हणलं तुमच्या अमृतासमोर याला विचारतो घेऊन जा म्हणायचं. फक्त मरण वाढवेल दिवस काय करेल तुमच्या मुखातून परीक्षित राजाला काय केलं शरीराने अमर केलं का बुधाने अमर केलं. अमर केलं तर बघ म्हणायला लागले बसलेला आहे तिथं साप तुला चावण्याकरता बसलेला आहे. आज तुझा मरणाचा काय दिवस आहे आणि साप चावून काय होणार आहे. तो मला घेऊन बसला. वेळ आली की तो काय करणार. मग आता परीक्षेचे जे उद्गार कसे म्हटलं गुरुदेव तुमच्या उपदेशामुळे राजा परीक्षेची अमर झालेला आहे. काय करू त्याचा देह पडेल पण तो काय झालेला आहे. म्हटलं तो साप काय येत नाही आणि काचावत नाही. ब्राह्मणाची वाणी काय करावी सत्य करून दाखवाय. आता परीक्षेची वृत्ती कोणती आणि तत्पूर्वी उपदेश होण्याच्या पूर्वी वृत्ती कोणती. म्हणजे परीक्षेची नावाचा माणूस मरतच नाही. म्हणलं साप जरी चावला तरी सुखाचार्य म्हणता आपलं काम काय झालं संपलं.
थांबत असतात का ते काढतात. तो साप सुद्धा काय येत नव्हता, शुकाचार्य उभे होते. तो साप विचार करतो, मी जर गेलो शुकाचार्याचं दर्शन जर झालं तर माझ्यातलं विष राहणार नाही, अमृत परीक्षेत मरणार नाही. माझ्या वाणी खरं सत्य व्हावे, डोंगरे महाराज सांगायचे, सत्य व्हावे एवढ्या करता परीक्षेत शुकाचार्य थांबत नाही. आपलं काम नष्टो महास्मृती भगवद्गीता संपली सांगतच बसले का संपत होता लागला परमात्मा, संपतच नाही झाला संसारात येते, या देहातून त्या देहातून त्या देहात विषय गळे मिठी दुर्ली अनठी, आणि तो तुझे दृष्टी कवनात देता कैसे शोक जाळे, जरी प्रसाद रस अधिक विचार आपला काळ सारावा, निकांतपणे सुटी आहे आपली तर इतर थांबा आपल्या.